नमस्कार, मी ऋषाली. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा. मी ऋषाली आपल्या यूट्यूब चॅनलवर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज संध्याकाळी आम्ही गावी जायला निघणार आहोत आणि आता आम्ही दरवेळेसारखं 10-15 दिवसासाठी नाही, तर ही जी आमची सुट्टी असणार आहे ते खूप मोठी असणार आहे. माहीत नाही आता मी परत कधी पुण्यामध्ये येईन. सुशांतचं ऑफिस असल्यामुळे तो मध्ये मध्ये येत राहणार आहे, त्यामुळे मला आता जाते वेळेस इथलं सर्व काही मॅनेज करून जायचं आहे. म्हणजे जे काही साहित्य आहे ते थोडंफार घरी न्यायचं आहे. जे आता मी गावावरून आल्यावर, म्हणजे जेव्हा आम्ही गावावरून पुण्यामध्ये आलो, आता 1-2 महिने झाले येऊन, तर तेव्हा थोडंफार मी साहित्य भरलं होतं. जास्त नव्हतं भरलं, पण त्यामधलं काय मोजकं साहित्य थोडं उरलेलं आहे. तर आता ते इथंच राहिलं तर खराब होऊन जाणार. मग ते आता मला गावी न्यायचं आहे. अजून मी काहीच पॅकिंग केलेली नाही. मला माहीत नाही की आता मी कुठून सुरुवात करू, हेच मला समजत नाही आहे. आणि त्यात आता नेमका आजच पाऊस पडत आहे. हे कपडे पण आज मी खूप लवकर धुवून वाळत घातलेले, जेणेकरून ते वाळले की मी व्यवस्थित कपाटमध्ये ठेवून जाईन. कपाट पण मी पूर्ण मोकळं केलं होतं की कपडे व्यवस्थित घरी घालून जे मला घेऊन जायचे ते घेऊन जाईन आणि जे उरलेले सुरलेले असतील ते कपाटमध्ये व्यवस्थित ठेवून जाईन. तर नेमका आज पाऊस पडतोय. कपडे तर धुवून सकाळी लवकर घातलेत, पण आता माहीत नाही ते वाळतात की नाही. आता ते एक्स्ट्राचं मला टेन्शन आलेलं आहे. आता एवढ्या मोठ्या सुट्टीवर आम्ही गावी का जात आहोत हे तुम्हाला आता येणाऱ्या व्लॉगमध्ये समजेलच. तर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज मी ऋषाली आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या छान गोड फॅमिलीचा तुम्ही पण हिस्सा व्हा. आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे पण पाहायला मिळतील. तर चला आता मी आवरत आहे. थोडंफार आवरून घेतलेलं आहे. काल फ्रीज वगैरे पूर्ण रिकामी करून बंद ठेवून जाणार आहोत आम्ही फ्रीज, कारण आता फ्रीजमध्ये काही साहित्य नसणारच. त्यामुळे ते उगाच चालू ठेवण्यात काय अर्थ नाही. जेव्हा जेव्हा सुशांत येईल तेव्हा तो तेवढे 1-2 दिवस राहणार, तेव्हा तो सुरू करेल. तर आता फ्रीज तर क्लीन करून झालेलं आहे. थोडंफार म्हणण्यापेक्षा बरंचसं पॅकिंग करायचं बाकी आहे आणि रात्री आम्ही 9ला इथून निघू. तर मी आता त्याची तयारी करते. सगळ्यात आधी तर घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि गरम गरम जेवण बनवायला घेतलं. म्हणजे जेवण झाल्यानंतर जेवूनच मी पुढच्या कामांना सुरुवात करणार होते. जेवण झाल्यानंतर पुढच्या कामांना सुरुवात केली आणि फ्रीज जे काही मी क्लीन केलं होतं त्यामधलं सामान जे काही बाहेर काढलं होतं, तर त्यामध्ये मसाले सॉसेस वगैरे होते. तर त्यावरचे डेट वगैरे बघून जे चांगले आहेत ते ठेवले. सगळ्याची तर डेट अजून होतीच, पण थोडं यामधलं सामान मला घरी न्यायचं होतं आणि मोजकंच इथं ठेवायचं होतं जे की सुशांत वापरू शकेल. तर त्यामुळे जे इथं ठेवायचं आहे ते डब्यामध्ये पॅक करून ठेवलं आणि घरी जे न्यायचं होतं ते सेपरेट ठेवलं. तर अशा प्रकारे इथे माझी ही पॅकिंग चालूच होती आणि तोपर्यंत एकदम वातावरण चेंज होऊन गेलं. असं वाटत होतं की आता खूप मोठा पाऊस येणार आहे, पण जाऊ देत म्हटलं, जेव्हा पडेल तेव्हा पडेल. तोपर्यंत मी पुढचं आवरायला घेते. आता जेव्हा कधी एक्स्ट्रा मी सामान आणते ते या ट्रॉलीमध्ये भरून ठेवत होते. आता यामधलं पण जे एक्स्ट्रा राहिलेलं होतं ते मला घरी घेऊन जायचं होतं. आता ही सूपची पाकिटं आणून किती दिवस झाले, पण तो सूप बनवायचा काही मुहूर्त लागलाच नाही. शेवटी आता सुशांत जेव्हा येईल तेव्हा तो करून पिईल म्हणून मी ते तिथंच ठेवलं आणि बाकी डाळ कडधान्य वगैरे थोडंफार काय होतं ते घरी नेण्यासाठी सेपरेट केलं. आणि अशा प्रकारे माझ्या आवरावर तर आज दिवसभर चालूच होती. बघता बघता पावसाला सुरुवात झाली आणि एवढा मोठा आज पाऊस पुण्यामध्ये पडला ना की काय विचारूच नका. अगदी गारा वगैरे. आणि आता जी भीती होती ना कपडे सुकणार नाहीत ती तर झालीच. जे काय कपडे होते ते काय व्यवस्थित सुकलेच नाहीत. आता हे कपाट वगैरे मी पूर्ण खाली करून क्लीन करून स्वच्छ पुसून वगैरे ठेवलं होतं. आता जे मला कपडे घरी घेऊन जायचे आहेत ते बॅगेमध्ये भरते आणि बाकीचे कपाटमध्ये व्यवस्थित रचून ठेवते. बाकीची पॅकिंग झाली. माझे कपडे अजून पॅक करायचे आहेत. माझे कपडे कुठले कुठले घ्यायचे हे तर मला माहिती आहे, पण आता इथे सुशांतचे कपडे इथे ठेवायचे साईडला आणि घेऊन जायचे साईडला, असं काढून ठेवलेले आहेत. तर बॅगमध्ये भरते. म्हणजे तिकडे न्यायला घेतलोय हे. परत तुला वाटेल तेव्हा तू घेऊन या ना इकडे. आता इथे सुशांतचे
तरी बॅग पॅक करून झालेली आहे. त्याचे कपडे मी बॅगमध्ये भरलेले आहेत. आता माझे कपडे हे मला बॅगमध्ये भरायचे आहेत. सगळे तर काही घेऊन जाणार नाही, जेवढे लागणार आहेत तेवढेच, आणि जेवढे बॅगमध्ये मावतील तेवढेच आता घेऊन जाते. बाकी न लागणारे इथेच कपाटमध्ये ठेवून जाईन. तर आता माझी बॅग पॅक करायला घेते. कपडे पॅक करून झालेले आहेत. दोघांचे पण कपडे पॅक करून घेतले आणि थोडंफार साहित्य जे घराकडे न्यायचं होतं ते या पिशवीमध्ये पॅक केलेलं आहे. मेन पॅकिंग आहे ती म्हणजे भांडी. आता मला भांडी पण पॅक करून ठेवायची आहेत. तर आता आम्ही पुणे सोडून जाणार आहोत काय. तर आता तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला माझे ब्लॉग कंटिन्यू बघावे लागतील आणि इथून पुढे छान छान ब्लॉग येतील. आता सगळं आवरेपर्यंत मला 4 वाजले. आता महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे व्हिडिओ एडिट करून अपलोड करणं. तर मी रोज आपले छोटेसे मिनी ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड करते. तर आजचा व्हिडिओ मला स्किप नाही करायचा. आपण चॅलेंज घेतलेला आहे तर ते स्किप नाही करू शकत. तर आत्ता मी तो व्हिडिओ एडिट करते, अपलोड करते आणि नंतर मग भांडी पॅक करायला घेते. जे साहित्य घ्यायचं होतं ते पॅक करून झालं. त्यानंतर आता ही भांडी सुद्धा मी अशी भरून ठेवलेली आहेत. आता जेवढी आता सुशांत मध्ये मध्ये येत राहणार तेव्हा त्याला जेवढी भांडी लागतील तेवढीच मी आता इथं ठेवलेली आहेत. भांडी होती जी न लागणारी होती ती सर्व डब्यांमध्ये भरून अशा प्रकारे ठेवून दिलेली आहेत. मी डीमार्टमधनं हे मागच्या वेळेला धने आणले होते, ते पण थोडेसे आहेत राहिले होते. तर त्यात सुशांत परत जर काय बनवलाच वापरलाच तर पण ते तसेच व्यवस्थित राहणार नाही, टिकणार नाहीत. कारण धनेमध्ये भोंगा धरू शकतो ना, म्हणून थोडेसे भाजून घेतले. हे काम पण आता मला गडबडीच्या वेळेला सुचतंय, त्यामुळे थोडेसे भाजून घेतले. आता बरणीमध्ये पॅक करून ठेवते. बाकी आता सगळी तयारी झालेली आहे. फक्त एक काम आहे म्हणजे हे कपाट आवरायचं आहे. आवरायचं म्हणजे काय क्लीन वगैरे करायचं नाही आहे, तसं तर क्लीनच आहे. फक्त आता त्यामधलं साहित्य मला घ्यायचं आहे जे मला ते तिकडे लागणार आहे. थोडक्यात म्हणजे मेकअपचं. तर तेवढं साहित्य घेते. बाकी सगळं माझं आवरून झालेलं आहे. फक्त एवढंच साहित्य घ्यायचं आहे, तेवढं घेते, फ्रेश होते. आणि आता आम्ही जेवूनच रात्री 9ला निघणार, त्यामुळे मस्त असं साधं सिंपल वरण भात वगैरे काहीतरी बनवते आणि मग निघताना तुम्हाला भेटते. मी घराकडून घेऊन आली होती, आता ती परत घेऊन जाते. आता तसं तर सगळ्या बॅग फुल आहेत. आता हे मला सुशांत ही जी काय लॅपटॉपची बॅग आहे ना त्यामध्ये ठेवावं लागणार. आता जास्त काय साहित्य नाही, थोडं छोटं मोठं आहे ते त्यामध्ये. 3 बॅग फुल झालेले आहेत. आता ही एकच सॅक राहिलेली आहे, त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं साहित्य आता मी बसवते. आता फायनली तो टाईम आला ज्या टाईमला आम्ही गावी जात आहोत. जेवण वगैरे करून घेतलं, बॅगा वगैरे सर्व काही बाहेर आणून ठेवलं, कॅब बुक केली आणि जिथं बस येणार होती त्या लोकेशनला आम्ही येऊन पोहोचलो. रात्रभराचा प्रवास झाला आणि बघता बघता सकाळ झाली आणि आम्ही आमच्या गावी येऊन पोहोचलो. सकाळी 8:30 8:15च्या दरम्यान आम्ही फायनली चंदगडमध्ये येऊन पोहोचलो. आता इथून पुढे तुम्हाला चंदगडचे आपले गावचे ब्लॉग पाहायला मिळतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.